मेत्रे घराणा काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना शिंदे गटामध्ये गेलेला आहे आणि पहिल्यांदाच मेत्रे घराण्याचं तिसरी पिढी राजकारणात आलेलं आहे आणि पहिल्या झटक्यामध्येच विक्रमी मताधिक्यानं शिवसेना पक्षाकडून नगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले. पहिली प्रतिक्रिया काय आहे तुमची? मेत्रे घराणा 1957 पासून ते दुधनीकरांची जी सेवा केली, त्यांच्या सेवेमध्ये आम्ही कर्मप्रवृत्त राहिलो. नेहमीच आशीर्वाद देत 67 वर्ष ह्या दुधनीकरांनी मेत्रे घराण्यावर प्रेम केलेलं आहे. गेल्या वेळी थोडं नगराध्यक्षपदाचं आमचं उमेदवार चुकीचे गेल्यामुळे थोडं फरक पडलं होतं. परत त्याची दुरुस्ती आज आमच्या दुधनी सर्व माता भगिनी बंधूंनी मतदार बंधू भगिनींनी पूर्ण सगळं संपूर्ण पॅनल निवडून देऊन त्यांची दुरुस्ती केलेली आहे. त्याबद्दल त्यांचे किती आभार मानावं ते आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत. कारण एका घराण्यावर 70 वर्ष प्रेम करतात लोक, आशीर्वाद देतात, हे मला वाटतं देशातलं पहिलंच उदाहरण असेल. आम्ही कुठल्या तऱ्हेने त्यांचा उपकार फेडू, काय करायला पाहिजे त्याच्यासाठी, ह्याचा आम्हाला आता संभ्रम पडलेला आहे. कितीही सेवा केलं, कितीही काम केलं, कितीही सेवा त्यांचं काम केलं, कितीही त्यांचं आपण ऋण फेडण्याचा प्रयत्न केला तर त्यांच्या ऋणामधनं कधी आम्ही मुक्त होणार नाही, कधी आम्ही त्यांच्या ऋणामधनं मुक्त होणार नाही. म्हणून हे जे त्यांनी प्रेम दाखवलं, आशीर्वाद दिला मेत्रे घराण्यावर, त्यांच्याही आशीर्वादाला, त्यांच्या विश्वासाला आम्ही कुठेही तडा जाऊ देणार नाही. आमच्या अंगातलं रक्ताचं शेवट थेंब आणि शेवटचा श्वास असेपर्यंत आम्ही दुधनीकरांचं सर्व आमचे मेत्रे फॅमिली सेवा करत राहणार. हे बद्दल मी निश्चितपणे ह्या प्रसंगी ग्वाही देतो. शिवसेना नवीन पक्ष असताना सुद्धा आम्हाला वाटलं होतं नवीन चिन्ह आहे, पण लोकांनी एवढं समजूतदार आहेत आणि सगळ्यांनी विचार केला की बाबा ह्या 5 वर्षामध्ये मागं काय झालं आणि 3 वर्षाच्या प्रशासकीय काळात काय झालं, मोठे मेत्रेसाहेब असताना गावची परिस्थिती काय होती, गावात सर्व धर्मामध्ये कसा सलाका होता, ते सगळ्या लोकांना वीट आला होते ह्या लोकांना. म्हणून त्यांनी एवढं चिडून म्हणजे उत्स्फूर्तपणे मतदान केलं. ह्याच्यामध्ये खास करून आमचे माता भगिनी आणि आमचे युवक लोकांचा फार मोठा सहभाग आहे. त्यांनी एवढं कष्ट घेतले, 20-22 दिवस रात्रंदिवस एकेका घरात 10 वेळा गेले. आमचे महिला भगिनी असतील किंवा आमचे युवक मित्र असतील, एवढं त्यांनी प्रचंड असं प्रचार यंत्रणा राबवली. खरोखरच त्यांचे आभार पण मी भरपूर मानतो. आणि सर्व कार्यकर्ते, आमचे नेते मंडळी, या सर्वांनी आम्हाला भरभरून मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. त्या सर्वांचं जे ज्ञान तज्ज्ञ जे कोणी लोक असतील त्या सर्व लोकांचा मी मनापासून मेत्रे परिवाराच्या वतीने मी आभार मानतो. आणि असंच प्रेम, सहकार, आशीर्वाद कायम आमच्या मेत्रे घराण्यावर ठेवावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो, आवाहन करतो. मेत्रे घराण्यानं गेली 60 वर्षे काँग्रेस पक्षामध्ये होते, परंतु मेत्रे घराण्याचा तिसरी पिढी हे काँग्रेस पक्ष सोडून शिवसेना गटामध्ये जाऊन विजय मिळवलेला. पहिली भावना काय आहे तुमची? भावना काही सांगता येत नाही, पण जसं आम्ही सांगितलेलं अचूक प्लॅनिंग व जास्तीत जास्त जे मोठे साहेब स्वर्गीय सातलिंगप्पा मेत्रे साहेब असतील, आमचे बाबा माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे साहेब असतील व आमचे वडील शंकर मालक असतील, या तिघांच्या अचूक प्लॅनिंगमुळे व आमची आई वैशाली मेत्रे म्हणजे आणि आमचे सर्व शिवसेना व दुधनी शहरातील शिवसेनेचे कार्यकर्ते व मेत्रे परिवारावर अफाट असं प्रेम करणार आहे. कारण की तुम्ही बघता गेले 9 वर्ष इथे सत्ता नव्हती आणि आता मेत्रे कुटुंबाकडे कुणाकडे एक पद नव्हतं, तरी देखील हा जो त्यांनी कौल दिलेला आहे 21 डिसेंबर 2025 रोजी दुधनीमध्ये इतिहास घडला आहे. 21 सीट निवडून आले आणि माझं ह्याच्यापुढे काम असणार आहे की या जनतेला मी जे वचन दिलं आहे ते पूर्ण करणं माझं काम असणार आहे. आणि सगळ्यांना एवढंच विनंती करतो की हा जल्लोष आपल्याला विकास कामामध्ये परिवर्तन करतो. कार्यकर्ता म्हणून शिवसेनेमध्ये पहिल्यांदाच एवढं मोठं यश मिळालेलं आहे. काय तुमची भावना, कार्यकर्ता म्हणून काय तुमच्या भावना आहेत? लोकशाही जनतेचा विजय आहे आणि लोकांचा विजय आहे आणि मेत्रे घराण्याचा विजय आहे.